आपल्या परिवारातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आई. ती नाराज कधी राहते आणि आनंदी कधी राहते याचे एक छोटंसं उदाहरण बघूया. एका गावात एक परिवार राहत होता. 3 भाऊ आणि 1 बहीण अगदी प्रेमाने राहायचे. आई आणि वडील सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करायचे. एकूण या परिवारातील लोक सुखासमाधानाने राहायचे. त्यांचा मोठा मुलगा आणि छोटा मुलगा अभ्यास वगैरे व्यवस्थित करायचे आणि छान राहायचे. पण मधवा जो मुलगा होता ना, तो थोडासा निष्काळजीपणे वागायचा. अभ्यासात त्याचं फारसं लक्ष नसायचं. बाहेर फिरायला मात्र त्याला बरं वाटायचं. आई वडिलांना त्याची काळजी वाटायची. मुलं मोठी झाली. मोठा मुलगा डॉक्टर झाला, लहान मुलगा इंजिनियर झाला आणि त्यांची लग्नसुद्धा झाली. त्याचबरोबर त्यांच्या बहिणीचे सुद्धा चांगल्या घराण्यामध्ये लग्न झालं. पण मधल्या मुलाचं लग्नही झालेलं नव्हतं. त्याचं कोणतं चांगलं शिक्षण झालेलं नव्हतं. तो अडाणीच राहिला आणि थोडासा टवाळखोरसुद्धा होता. त्यामुळं त्याच्याशी लग्न करण्यासाठी कोणतीही मुलगी नकारच द्यायची. या गोष्टीमुळे त्याचे आई वडील चांगलेच परेशान झाले होते. त्या त्यांची बहीणसुद्धा जेव्हा माहेरी यायची ना, तेव्हा डॉक्टर आणि इंजिनियर असलेल्या भावांनाच अगोदर भेटायला जायची आणि मधल्या भावाला मात्र कधीतरीच भेटायची. पण त्याचे मात्र आपल्या बहिणीवर खूपच प्रेम होते बरं का, आणि तो तिला खूप जीव लावायचा. अशातच त्यांच्या वडिलांचं मात्र निधन झालं. आता आईला त्याची जास्तच काळजी वाटायला लागली होती. म्हणून आईने काय केले, गावातल्याच एका गरीब घरच्या मुलीशी महाप्रयत्नाने त्याचं लग्न लावून दिलं. लग्न झाल्यानंतर कोण जाणे काय झालं, पण तो त्यांचा अडाणी जो मुलगा होता ना, तो मात्र अगदी चांगलं वागायला लागला, चांगलं काम करायला लागला, नियमित भरपूर श्रम करायला लागला. त्याचे टवाळखोर मित्र जरी घरी बोलवायला आले ना, तर तो म्हणायचा, मी अगोदर एकटाच होतो, माझं एकट्याचं कसंही भागत होतं, पण आता माझी बायकोसुद्धा आहे, तिच्यासाठी सुद्धा मला कमवायला लागेल आणि भविष्यात होणाऱ्या मुलांसाठी सुद्धा मला काही कमाई करावी लागेल. त्यासाठी मी मात्र तुमच्यासोबत बाहेर येऊ शकणार नाही, असं म्हणून तो बाहेर जाणे टाळायचा आणि आपल्याच कामात मग्न राहायचा. त्याचं असं बदललेलं वागणं बघून आईसुद्धा मनोमन खूप खुश व्हायची. अशातच डॉक्टर आणि इंजिनियर असलेल्या भावांना वाटायला लागलं की आपण या अडाणी भावापेक्षा जास्त कमाई करत आहोत आणि आपली कमाई आपल्या अडाणी भावावर खर्च होईल की काय, या कारणामुळे त्यांनी घराची आणि शेताची वाटणी करायचं ठरवलं. त्या वाटणीला त्यांच्या आईचा विरोध होता, पण मुलांनी वाटणीची तारीख ठरवली. त्यांनी त्यांच्या बहिणीला सुद्धा बोलावून घेतलं आणि त्यांची बहीणसुद्धा आली. डॉक्टर, इंजिनियर असलेल्या भावांनी आपल्या गावंढळ अशिक्षित भावाला सुद्धा सांगितलं की आपल्या शेताची आणि घराची आज वाटणी होणार आहे, तेव्हा तू कामावर जाऊ नकोस. अशिक्षित भाऊ काय म्हणाला, ऐका. अशिक्षित भाऊ म्हणाला, तुम्ही जशी वाटणी करायची आहे तशी करा, मला मान्य आहे. मला तुम्ही तुमच्या मनाने काय द्यायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. मी माझ्या कामावर जातो आणि संध्याकाळी जेव्हा घरी येईन ना मी, तेव्हा त्या वाटणीच्या कागदावर माझा अंगठा लावेन. तेव्हा त्याची बहीण त्याला म्हणाली, अरे अनपढ, तू तर कधीही असा अशिक्षितच राहणार आहेस. जमिनीची वाटणी समोरासमोर केली जाते याची सुद्धा तुला माहिती नाही का? सगळेच त्याला काही बाही बोलतात. त्याची आई सुद्धा त्याला म्हणते, बाबा, आज तू कामावर जाऊ नकोस. जेव्हा वाटणी होणार आहे ना, तेव्हा सगळेजण समोर असलेलेच बरे. एवढ्यात त्यांचा वकील सुद्धा येतो आणि तो सांगतो की तुमची सगळी मिळून 10 एकर जमीन आहे आणि घर आहे. आता तुम्ही सांगा की तुम्हाला कशी वाटणी करायची, कुणाला काय हवं. त्या पद्धतीने मी वाटणीचे कागदपत्र तयार करतो.
वकिलाच्या अशा म्हणण्यावर लगेच मधला अशिक्षित भाऊ म्हणाला, वकील साहेब, यातली 5-5 एकर जमीन माझ्या दोन्ही भावांना द्या आणि हे घर माझ्या लाडक्या बहिणीला द्या. मग त्याचे भाऊ आणि बहीण त्याला म्हणतात, वाटणीमध्ये तू काय घेणार आहेस? तेव्हा अशिक्षित भाऊ म्हणाला, माझ्या वाटणीला माझी प्रेमळ आई आहे ना. आणि तो त्याच्या बायकोकडे बघत हसत हसत म्हणतो, आहे ना आपल्या हिश्श्याला आपली प्रेमळ आई. माझं काही चुकलं का? त्याची अनपढ बायको लगेच म्हणते, नाही नाही, अजिबात काहीही चुकलेलं नाही. आणि ती पटकन उठून त्याच्या आईला म्हणजेच तिच्या स्वतःच्या सासूला मिठी मारते आणि म्हणते, यापेक्षा मोठी वाटणी कोणती असणार आहे? मला अशी ही वाटणी मान्य आहे. आणि ते दोघेही नवरा बायको आपल्या म्हाताऱ्या आईला मिठीत घेतात आणि खूप खुश होतात. आणि त्या ठिकाणी थोड्या वेळासाठी खूप शांतता निर्माण होते. सगळेच स्तब्ध होतात. लगेच त्याची बहीण हात जोडते, म्हणते, मला माफ कर भाऊ, मी तुला अजिबात समजू शकले नाही. तू एवढ्या मोठ्या मनाचा आहेस, माझं खूप चुकलं. तेव्हा मधवा भाऊ म्हणतो, अगं माझी प्रेमळ ताई, आमचा या घरावर जेवढा हक्क आहे ना, तेवढाच तुझासुद्धा आहे. आणि राहिली गोष्ट वाटणीची, तर नाही वाटणी केली तरीसुद्धा आपलं काहीच अडत नाही. आपलं जीवन थांबू शकत नाही. वाटणीविना आपण सगळे सोबत आनंदाने राहू शकतो. का करायची आपल्याला वाटणे? आपण लहानपणी एकत्र राहत होतो ना, अगदी आनंदाने. त्याच पद्धतीने अजूनसुद्धा आपण आनंदाने एकत्र राहूच शकतो. सगळेजण एकत्र प्रेमाने राहतात, त्यालाच तर एक सुखी परिवार म्हणतात. आणि त्या परिवाराची काळजी घेते ती प्रेमळ आई. डॉक्टर, इंजिनियर असलेले भाऊसुद्धा शर्मिंदा होतात आणि म्हणतात, आपण यानंतर वाटणीचा विषय अजिबात काढायचा नाही. आपण सर्वजण एकत्रच एकाच परिवारात अगदी लहानपणीसारखं आनंदाने राहूया. आणि हे ऐकून आई मनोमन खूप खुश होते. आणि त्या दिवसापासून सगळेजण एकत्र आनंदाने एकाच घरात राहतात. तर ही होती एक छानशी परिवार आणि आई यांची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.